पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर एक सेकंदही हा व्हिडिओ थांबवू नका, नाहीतर 9,000 रुपये हातातले जातील. रेशन कार्ड धारकांच्या बँक खात्यात थेट 9,000 रुपये जमा झाल्याचे मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. अवघ्या 5 मिनिटापूर्वी याच अधिकृत GR आला असून स्वतः मुख्यमंत्री यांनीच ही मोठी माहिती दिलेली आहे. ज्या लोकांकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना सर्वांना 9,000 रुपयांचा एक विशेष अनुदान सरकारच्या माध्यमातून आता खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. सोशल मीडियावर अनेक दिवसापासून मेसेज फिरत होते की 15 ऑगस्ट निमित्त रेशन कार्ड धारकांना एक मोठी भेट मिळणार आहे आणि ती भेट आता प्रत्यक्ष मिळणं सुरू झालेली आहे. राज्यातील पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी ही आजपर्यंतची सगळ्यात मोठी खुशखबर आहे, कारण लोकांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढील 48 तासात जे लोक लवकरात लवकर अर्ज करतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही या GR मध्ये सांगितलेल्या 4 नियमात बसत असाल तर मोबाईलवरून हा एक छोटासा अर्ज करा आणि तुम्हाला 15 ऑगस्टच्या दिवशी थेट 9,000 रुपये मिळतील. स्वतः मुख्यमंत्री यांनी निवडणुकीच्या वेळेस घोषणा केली होती की रेशन कार्डवर पैसे मिळणं सुरू होणार आहे आणि त्यांची धमाकेदार अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे. पण थांबा, हे 9,000 रुपयांचं अनुदान सरसकट सगळ्याच लोकांना मिळत नाही, कारण जे रेशन कार्ड धारक या 4 नियमामध्ये बसतील आणि जे लवकरात लवकर अर्ज करतील त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. लक्षात घ्या, खरोखरच आता पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे. पुण्यामध्ये 2,200 लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले तर नाशिकमध्ये अचानक काही लोकांच्या बँक खात्यात 9,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. विदर्भातील देखील अनेक ठिकाणी हे मेसेजेस आलेले आहेत. आता जर तुम्हाला अजूनही असा मेसेज आलेला नसेल तर तुम्ही अर्ज ताबडतोब करून घ्यायचा आहे, कारण 15 ऑगस्टपर्यंत हे पैसे खात्यात येणार आहेत आणि तिथून पुढे हे पैसे वाटप पूर्णपणे बंद होणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पैसे तुमच्या खात्यात आपोआप जमा होणार नाहीत. यासाठी तुम्हाला एक अर्ज करायचा आहे आणि काही विशेष पात्रता पूर्ण करायची आहे आणि अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्र जमा करायची आहे. ही माहिती जर तुम्हाला नीट समजली तरच हे 9,000 रुपये तुमच्याही खात्यात जमा होतील. म्हणूनच यासाठी कोणती पात्रता लावलेली आहे, कोणती कागदपत्रे लागणार आहे, ते 4 कडक नियम कोणते आणि नक्की कोणत्या बँक खात्यात पैसे येणार आहेत याची एक एक सविस्तर माहिती पुढे 5 सेकंदात सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सगळ्यात आधी हा मुद्दा नीट समजून घ्या. ज्या लोकांना हे खोटं वाटतंय त्यांनी निवडणुकीच्या वेळेस मुख्यमंत्र्याचं ते भाषण आठवून बघा. त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही रेशन कार्डवर पैसे देणार आहोत आणि अखेर सरकारने रेशन कार्डवर पैसे देणं सुरूही केलेलं आहे. काही लोकांना तर त्याच वेळेस पैसे आले होते पण त्यांनी कुणाला सांगितलं नाही आणि गुपचूपपणे लाभ घेतला. पण आता स्वतः सरकारने अधिकृत GR काढून ही माहिती समोर आणलेली आहे. आणि लक्षात घ्या, हा विषय फक्त 9,000 रुपयांचाच नाही आहे. हे 9,000 रुपये तुम्हाला दरवर्षी सलग मिळणार आहेत. हे सरकार अजून 3 वर्ष राहणार आहे, म्हणजे थेट 27,000 रुपयांचा हा विषय आहे. म्हणजे आता जर तुम्हाला 9,000 मिळाले तर पुढच्या 15 ऑगस्टला 2027ला पुन्हा 9,000 आणि 15 ऑगस्ट 2028ला आणखी 9,000 रुपये मिळतील. असे 9,000चे 3 हप्ते मिळून तब्बल 27,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक बघा, नाहीतर तुमचं थेट 27,000 रुपयाचं मोठं नुकसान होऊ शकतं. काही लोकांना अजूनही याच्यावर अजिबात विश्वासच बसत नाही, पण सत्य हेच आहे की मागील 2 दिवसात तब्बल 14 जिल्ह्यांमध्ये याचे मेसेजेस आलेले आहेत. लोक कुणाला सांगत नाहीत, गुपचूपपणे पैसे खात्यात जमा करून घेत आहेत. म्हणूनच सरकारने पुन्हा एकदा अर्ज करण्याची शेवटची संधी दिलेली आहे. आता पुढच्या काही सेकंदात मी तुम्हाला सांगणार आहे की हे पैसे नक्की मिळवायचे तरी कसे आहेत आणि थेट तुमच्या खात्यावर कसे जमा होणार आहेत. त्यामुळे एक सेकंदही व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ही सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला पटवली, तुमचा पूर्ण भरोसा बसावा म्हणून. आतापर्यंत किती लोकांना पैसे आले याची थेट यादी मी पुढे तुम्हाला दाखवणार आहेत. पहा, सरकारने हा नवीन अधिकृत GR काढलेला आहे आणि ज्यावेळेस सरकारचा GR येतो त्यावेळेस ही योजना 100% खरी असते. आपण थेट त्याच GR मधून माहिती देत आहोत, त्यामुळे ही माहिती पूर्णपणे अधिकृत खरीच आहे. आता ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे अशा लोकांना 9,000 रुपये तर मिळणारच आहेत, पण फक्त 9,000 रुपये नाही तर यासोबतच आणखी एक वस्तू गिफ्ट म्हणून सुद्धा मिळणार आहे. लक्षात घ्या, कालपर्यंत या विषयावर फक्त चर्चा सुरू होती, पण GR असल्यामुळे हे सगळं आता 100% फिक्स झालेलं आहे. यामुळे राज्यातील करोडो रेशन कार्ड धारकांचा आता थेट फायदा होणार आहे. आता यासाठी तुम्हाला फक्त एक अर्ज करायचा आहे, जो अर्ज तुम्ही स्वतः घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. हा अर्ज नीट भरता की दिला की पुढील काही दिवसाच्या आतच तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात देखील होईल. पण राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये राज्य शासनाने हे पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे
आणि त्याची अधिकृत यादी मी तुम्हाला आता पुढे दाखवणारच आहे। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अंतर्गत रेशन कार्ड धान्य वाटलं जात आहे आणि थेट याच अन्न व नागरी पुरवठा विभागाचा GR असल्यामुळे ही गोष्ट आता पूर्णपणे सिद्ध झालेली आहे। रेशन कार्ड असणाऱ्या प्रत्येकाला हे पैसे नक्कीच मिळणार आहेत। ही माहिती अगदी लक्षपूर्वक समजून घ्या, कारण आता आधी कागदपत्राच्या अटी काय आहेत, सरकारचा अधिकृत GR काय सांगतो, हा अर्ज नक्की कुठून आणायचा आणि कुठे कसा भरायचा आणि कोणत्या चुका अजिबात करायच्या नाही, हे सगळं आपण बघणार आहोत। लक्षात ठेवा, अर्ज भरताना एक जरी चूक झाली तरी तुमचे एका वर्षीचे 9,000 रुपये मिळून 27,000 रुपये भेटणार नाहीत, पुढच्या वर्षीचे आणि त्यांच्या पुढच्या वर्षीचे असे तब्बल मिळून। आता पहा, केंद्र सरकारने पिवळं आणि केशरी रेशन कार्ड, पांढरं रेशन कार्ड अशा पद्धतीने जे रेशन कार्ड सुरू केलेलं आहे त्यांच्यासाठी एक विशेष योजना आणलेली आहे आणि या योजनेचा थेट फायदा तुम्हाला देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक GR जाहीर केलेला आहे। या GR मध्ये सांगितल्यानुसार हे 9,000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे। आता अगदी मनापासून लक्ष देऊ नये का, कारण आता आपण सर्वात महत्त्वाच्या माहितीला सुरुवात करत आहेत। पुढील 30 सेकंदात हे 9,000 रुपये तुमच्या थेट बँक खात्यात कसे आणायचे याची खरी माहिती मी तुम्हाला मिळवणार आहे। आता यामधला पहिला प्रश्न असा आहे की पैसे किती मिळणार, तर 9,000 रुपये मिळतील, हे 100% खरंच आहे। पण हे पैसे आपोआप मिळतील का, तर अजिबात नाही। यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागेल आणि अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्र जोडून घ्यावी लागतील। आणि दुसरा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हे पैसे सगळ्यांनाच मिळणार का, तर नाही। यासाठी सरकारने 4 कडक नियम आणि अटी लावलेले आहेत। त्या अटीमध्ये तुम्ही बसला तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। पहा, हा विषय थेट 3 वर्षाचा म्हणजे तब्बल 27,000 रुपयांचा प्रश्न आहे, म्हणून इथून पुढची माहिती अजिबात स्किप करू नका। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील जी गोरगरीब जनता आहे, जे रेशन कार्ड धारक आहे, त्यांच्यासाठीच ही विशेष मदत दिली जाणार आहे। यासाठी पात्रतेचे नियम, अटी नीट ऐका। अटी म्हणजे तुम्ही बसला तरच तुमचं नाव यादीत येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नाव यादीत कसं घालायचं आणि तुम्ही जर सध्या अपात्र असाल तर पात्र कसं व्हायचं, याच्या भन्नाट ट्रिक्स देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता लक्षपूर्वक ऐका। अनेक दिवसांपासून हा निर्णय प्रलंबित होता। राज्य सरकारने खरं तर 2024 मध्येच याची घोषणा केलेली होती आणि त्यावेळेस काही लोकांना याचा लाभ देखील दिला होता, पण बऱ्याच नागरिकांनी अर्ज भरले नव्हते, म्हणूनच पुन्हा एकदा ही लिंक सुरू करण्यात आलेली आहे। आता पहा, यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 4 अटी कोणत्या आहेत ते। त्यातली पहिली अट आहे, तर पहा, सर्वच रेशन कार्ड इथे चालणार नाहीत। आपल्याकडे 3 रंगाचे रेशन कार्ड असतात, पिवळं, पांढरं आणि केशरी। तर यापैकी फक्त पिवळे आणि केशरी याच 2 रेशन कार्डवर पैसे मिळणार आहेत। ही झाली पहिली अट। आता दुसरी अट नीट समजून घ्या। तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे म्हणून लगेचच खुश होऊ नका, कारण यापुढे दुसरी सर्वात कडक अट आहे आणि ती दुसरी अट म्हणजे काय, पहा, दुसरी अट म्हणजे तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी असावं लागतं। आता इथे हा मुद्दा नीट समजून घ्या। 3 लाख रुपये म्हणजेच एका माणसाचं नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं मिळून उत्पन्न। कुटुंब म्हणजे काय, तर तुमच्या घरात राहणारे जेवढे काही सदस्य आहेत ते जिथून पैसे कमवत असतील त्या सर्वांची मिळून वर्षाला टोटल बेरीज 3 लाखांच्या आतच असली पाहिजे। आता लक्षात घ्या, वर्षाला 3 लाख रुपये ही खूप मोठी रक्कम नाहीये। साधारणपणे महिना 20 ते 25,000 रुपये जरी एखाद्याच्या घरात येत असेल तरी ते सहज 3 लाखांच्या वर जातात आणि हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हे कागदपत्र द्यावं लागणार आहे। आता बघा, यासाठी एकूण 4 ते 5 महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत। 2026 ही योजना आता अधिकृतपणे सुरू झालेली आहे, त्यामुळे याचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, कसा जमा करायचा हे सगळे मी तुम्हाला सांगणार आहे। आता कागदपत्रे काय लागणार हे नीट ऐका। तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे। दुसरी सर्वात मोठी अट म्हणजे घरात कोणतीही सरकारी नोकरीला नसावं। 3 आणि तिसरी अट म्हणजे जर तुम्हाला रेशन कार्डवर हे पैसे असतील तर तुमच्या घरात कोणतेही पेन्शन घेणारा नसावा। आणि या अटी, महत्त्वाच्या अटीनंतर लागणारी कागदपत्रे म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा दाखला, तुमचं आधार कार्ड आणि तुमचं रेशन कार्डची एक प्रॉपर झेरॉक्स प्रत, यासोबत तुम्हाला 7/12 उतारा देखील त्या ठिकाणी लागणार आहे। आता इथे एक अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा नीट समजून घ्या। हे पैसे जे आहेत ते महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यापैकी फक्त 14 जिल्ह्यामध्येच येणार आहेत। आता यामध्ये कोणते जिल्हे आहेत, तर पहिला आहे जो छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर, हिंगोली, वाशिम, अकोला आणि यवतमाळ हे आणि यासारखे इतर जिल्हे। या जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी टोकाचा निर्णय घेतलेला आहे, शेतकरी या जगातून कायमचा निघून गेलेला आहे आणि ज्या कुटुंबात आता पत्नीचं कुटुंब प्रमुख आहे
अशी दुःखी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला शासनाकडून साधारणपणे 250 ते 300 रुपये प्रति महिना दिला जात आहे. म्हणजेच एका घरात जर 4 व्यक्ती असेल तर 250 रुपयाप्रमाणे महिना 1000 रुपये म्हणजेच तब्बल वर्षाला 12,000 रुपये होतात. पण ही योजना खूप जुनी आहे. पण योग्य माहिती नसल्यामुळे लोकांना या योजनेचा लाभच घेता येत नाही. आता तुम्ही जर या 14 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर नक्कीच तुम्हाला हा मोठा आर्थिक आधार मिळून पैसे मिळू शकतात. आणि म्हणूनच तुम्ही व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात, तुमच्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच 100% खऱ्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा.